बोलतो पण आटे काय वांदा नाही, वाटे कपी जाई आपला माल. मग काय झालं माहितीये का, मागे एकदा मी कीर्तनाला गेलतो, घाटावर कीर्तनाला गेलो, सुरुवातच होती माझी, मला पूर्ण अनुभव पण नव्हता समाजाचा. आता तिथं बोलत असताना मी थोडा खानदेशी, मी ठरवलेलं, मी लहानपणापासून ठरवलेलं की मी कीर्तन करेल तर जास्त करून खानदेशीत करेल. मतलब वो खानदेश तो शब्द चुकीचा आहे, आपला जो आहे तो कानादेश आहे. आणि मला पहिल्यापासून मनात होतं की मी कीर्तनात कमीत कमी 40% आहे आणि बोलसो बा असं. कारण आहे त्याचं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मातृभाषेचा स्वाभिमान असला पाहिजे. सांगू का, 6 महिन्याचं पोरग घरात मोकळं सोडा तुम्ही, 6 महिन्याचं पोरग, आणि तिथं त्याच्या मायला एका कोपऱ्याला उभी करा आणि बाजूमध्ये ऐश्वर्या रायला उभं करा, एकाकडे अजून दुसरे तुम्ही आवडती कोणती हिरोईन होईल तिला उभं करा, कारण मला जास्त माहिती नाही ते जे पण असतील. माय जरी सावड्या कलरची असली तरी पोरग कोणाकडे जातं, माय हो, मायकडे का हिरोईनकडे. तो सुंदरता बघत नाही, ते मायवरचं त्याचं विशेष प्रेम असतं, त्याला त्याची माय सुंदर वाटते. बरोबर आहे की नाही. जसं लेकराचं मायवर प्रेम आहे तसं मला माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे, म्हणून मी आयराणी बोलतो आणि बोललंच पाहिजे. हो, आपला पोरसली आयराणी बी येवायला पाहिजे बरं का. लो बाबा, आयराणी जमायला पाहिजे. आपण कानादेशना लोकेश येतच आयराणी बोलता यायला पाहिजे आपले. आता ते असं आहे की तुम्ही बरं नाशिक मध्ये जायलेत, बऱ्याच जणांची मानसिकता अशी रास, आई माझ्या लेकरांसोबत आयराणी नको बोलू बाई, मराठी बोलत जाय. आता ती मायने अख्खा आयुष्य आयराणी मग काढेल आणि तिला मराठी कसा सजिन, तरी आपण तिला जबरदस्ती नातून सांगे मराठी बोलायला लावतोस, मग ती माय तशीच मराठी बोलत. भाऊ आताच्या दडे बस, भाऊ आताच्या दडे कसा टाया बशीन त्या नातुले. हा, मग तो बाबाला बी जमत नाही, तो बाबा बी सांगस नातुले, भाऊ मी कोणाचा बाबा आहे, मग तो नातू सांगस मनाचा, ए मनाचा. दड मराठी बी नाही, दड आयराणी बी नाही, नाही का. म्हणून भाषा आली पाहिजे. आता घाटावर गेलो, मला भाषा काही कळ ना. कीर्तन झाल्याच्या नंतर ते 2-3 बाबा लोक माझ्याजवळ येऊन बसले, मला म्हटले रविकिरण महाराज, म्हणलं काय तुम्ही भाषा बोलले कोणची काही कळलं नाही, अभंग भारी सोडवला, पण मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना. म्हणले तवय मन ध्यान मावून आपला मालतात आणि खपसर भू म्हणतात. मग मी तवच ना आता स्टोपला फिरायला नव्हतं, धंदा करा जातच नाही. हा ना, आता का फिरायना ना आपला माल, मग काय कथा गली गली फिरू. मी बी असं ठरायले ना, जोडे पाठ डोरे दट वैरानात, मग काय दूर जावा ना बा, नाही का. भाषा आली पाहिजे. मला याच्यावरच बोलायला आवडतं. 2-5 पुढे सरकून बसा, पुढे सरकीन बसा म्हणे. बरं एकला मी एकला नाही, मन सांगे बराच जण शेत बा बोलणार, एकला मान मचुडीदार तुम्ही विषयत ना. वा वा, बरे म्हणजे दणका पडणार ते जेलणार बी पाहिजे बा असं. काय आनंद आहे राव. अजून सांगतो तुम्हाला, भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, लो बाबा कार्यक्रमाला गेलो, मारवाडी काकाकडे पिशवी ठेवला, मारवाडी काकाकडे पिशवी ठेवला, मारवाडी काकाच्याकडे पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. बाबाजी चहा एवढा टेस्टी होता, मी म्हणतो चहा जर इथला भारी ते जेवण लई खास मिळेन बा. या हिशोबानं त्या मायनं चहा दिला, म्हणतं चहा ना काही आनंद लिहिला नव्हता, ती जेवण गेली मजा येईन म्हणतं. नेमकं त्या मारवाडी काकून त्या मारवाडी काकाला सांगितलं, म्हणजे महाराजांना विचारणं जेवायला काय बनवायचं. हा, त्या मारवाडी काकाने त्या भाषा मग विचार म्हणे, महाराज म्हणतं काय म्हणे, सोगरो कावा नाही का पलको. माल सोगरो बी समजेन पलको बी समजेन. मी म्हणतो आई पलको जरा हलकटशे, मी सोगरो सांगते ना. रात्री जेवणले बसतो तो भाऊ ताजा ताजा डाळ भात काय, मला बाशी भाकरीच ना काला ठेदी ना. मी नाही म्हणून सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचलो माय. बरेच ठिकाणी फसतं माणूस. भाषा कळली पाहिजे, आहे की नाही. नुसतं भाषेवर बोलायचं म्हणलं ना तर बरीच फजिती झालेली आहे. मी सुरुवातीला गुजरातमध्ये गेलो, गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर ते रिक्षावाले आपले महाराष्ट्रातलेच असतात, पण त्यासले असं आपण जर परिचय दिला, महाराज भाडं देतच का नाही देतच बोल. तू मुद्दाम म्हण सांगे गुजराती मा बोले. महिना पहिलाच प्रसंग होता गुजरातमा जावाना. मी स्टेशनच्या बाहेर निघालो, खानदेशी होता बरं चांगला, महाराष्ट्रीयन होता. मालदिकीशने मुद्दाम महाराज केमचे म्हणतो, हो काका मी जेम तेम शे रे. काय केमचे, आपलं गुजरातीनं काय जमणार नाही बुवा. म्हणून मी अगोदर विचारून घेतो, भाषा कळली पाहिजे. काय सांगत होता मी तुम्हाला, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत एवढं पक्क आहे मी, कितला का चाचे चेंदे ना बरोबर मेरवर येऊन उभा राहतो. टेन्शन घेऊ नका, कदा का फिरे ना मी बरोबर वेळेवर टाइमवर हजर राहतो. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा अडकाय तोपर्यंत दूरचा नातेवाईक काही म्हणते तो माझा लय जाऊ. बरं आनंद वाटतो. भजनी मंडळना काकडा पाठ, आमना कीर्तन करास ना काही काहीच ना हरिपाठ पाठ नाही अवघड आहे. भजनी मंडळ बी चांगली, साधा लोकीत बिचारा असा साधा गोया लोकी राहणार का मला आवडच बाबा. तुमले समजस ना मन भाषा समजस. हां बरं आहे, समजी राह ना म्हणे. बरं आहे, मला असं वाटतं तुम्ही जर प्रॉपर नाशिक नाव शकते तेव्हा असं फजिती नको बाबा. तुम्हाला बरोबर फार्म भरसून तुम्ही जुकटी दिशात म्हणून विचारली. खरंच भजनी मंडळ खूप साधी सोपी लोक आहेत नाही का. आणि तुम्हाला सांगू का, असे लोक पाहिजे हो. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी. बुद्धालावर काय नाही का, जीवन जगत असताना साधं सोपं बनून जगायचं. हो, आणि साधं सोपं राही ना का त्याला गिराईक बी जास्त लागतंच. चांगले लोक आहेत. महाराजांनी प्रमाण गोड घेतलं बरं का. हो म्हणजे अंदाजी घेतेस ना गोया भरेल शेत बा असं. दादा कुठं होता आपला विषय,
जोपर्यंत तुमच्याकडे काय आहे तोपर्यंत दूरचेही जवळ येतात आणि नसल्यावर जवळचेही ओळखत नाही, ही लोकांची मानसिकता आहे. पण तुम्हाला सांगू का, लोकांचा विचार करणे नाही. तुकोबाराय म्हणतात, भैया जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होते तेच लोक मला तुक्या म्हणायला लागली. देवार काय प्रसंग आणून ठेवला, काय परिस्थिती करून ठेवली. या तुकोबाराय पुन्हा चालायला लागले. बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं, आहे तू क्या कुणाकडे चाललाय रे. तुकोबाराय म्हणतात, शानली माणसं जाऊ दे, देवा बारकी पोरं सुद्धा तुक्या म्हणायला लागली. काय प्रसंग आणून ठेवला. पर सांगतो दादा तुम्हाला, समाजाशी तुकोबारायांना म्हणायचं होतं काय घेणं देणं नाही आहे. हो, हमें तो भगवान से रिश्ता जोड़ना है और निभाना भी उसी के साथ है, इसलिए दुनिया से हमें कोई लेना देना. आणि सांगू का, समाजाचा विचार करून जर का तुम्ही परमार्थ करत असाल तर समाजामध्ये परमार्थ होऊ देत. तुम्ही सप्ताह करत असाल साहेब, तुम्ही सप्ताह करत असाल, सर्वच लोक तुम्हाला चांगलं म्हणतील का. हा, जे आपले आहेत ते तारीफ करतील आणि बाकीना सांगतील त्यातले काय काम शे, 4 दिन कुशाला अटकाय देतात, आमले बी गुताळी मारतात, त्यातले काम धंदा नाही शेव. बरोबर आहे की नाही. हो, तुमचं माझं जाऊ द्या. हो, पतिव्रता स्थितीला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पण तेव्हा बदनाम केलं, पण आज सुद्धा पतिव्रतेच्या यादीत माझ्या सीतामय्याचं नाव आहे दादा. म्हणून समाजाचा विचार करून जगणे नाही, जगायचं असेल फक्त भगवंताला काय आवडेल ते करून जगा. समाजाचं कामच आहे तुमच्या कमी या काढणं, नाही का. तुमच्यामध्ये भैया दादा, तुमच्यामध्ये कमी शोध नाही, समाजाचं काम आहे. थोडक्यात ए पुरे होऊन काय भाऊ बापी करता आबाली राहणार. हा, लेकरे शेतात असले काय विचार असले नाही का, एवढा पुरेत शानला शानला सुधरत नाही. तर ते दाखलला पुरे शेतात आणि त्याच ना करते ना, अपेक्षा बी काय ठेवानी बाबा आपण. हो, गरीब राहतात दाखलला पुरे. लहान मूल देवा घरचे फुलं असतं नाही का. पण तुमले सांगू का बहिणी, म्हणा एक मटेरियलच होईचा म्हणावं, एक संदेश आहे तुमले. ह्या पोरेशले दाखल पण पाहिजे कीर्तन मला येत जाऊ बहिणी, सवय पडीन त्यासले कीर्तन ऐकाने. आणि ना कीर्तन मला यान पहिले व्यास सांगू दिनू नागा त्यासले सकाळ चांगला चांगला खावाडत जाऊ बहिणी, चांगलं खातीन ते त्यासनं डोकं चालीन. हा, त्यासले काय सकाळी मा बी तुम्ही रात्री खिचडी तीन बांधले तर शाळा मा बी खिचडीच खात असते, त्यासनं डोकं चालत नाही. त्या सांग तुम्हाला पाय पडत बहिणी त्यासले चांगलं रांधत जाऊन चांगला खावाडा जाऊ. तुम्हाला कटायन परत आले त्यांना डोकं चालाना बंद होईल. आणि अजून सांगू का, मला ते असं वाटत ना, राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही. राजकारण हा माझा विषय अजिबात नाही. मला कोणकोणता पक्ष नाही हाय बी समजत नाही बरं, खरं सांगणार. कारण राजकारण हा माझा विषयच नाही आहे. आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या साधारण कीर्तनकारांना राजकारणात पडू सुद्धा नाही. कारण आहे त्याला, राजकारण आमचा विषय नाही. बाकीचे करतील बिचारा, त्यांना अधिकार असेल, मी त्यांना पण नाही म्हणणार नाही. पण मी माझं स्वतःचं असं म्हणेल की रवी किरण महाराज, तुम्ही राजकारण हा विषय सांगू नका. कारण तुम्ही त्याचे कार्यकर्ते आहात जे 28 युगापासून पंढरपुरात उभे आहेत. त्यांच्या विरोधात कोणाच्या फॉर्म भरायची अवकात नाही, त्याचे कार्यकर्ते तुम्ही आहात. म्हणून तुम्ही राजकारणात पडू नका रवी किरण महाराज, असं मी स्वतःला सांगतो. पण थोडं का सांगस मी तुम्हाला, राजकारण सांगे मला काही घेणं देणं नाही. पण कवय काय असं वाजत मोदी साहेब ना पाय धुवून पान पिले. का बरं, तुमचा प्रश्न असेल का बरं. पहिले पाहुणा आहेत ना तर आपल्याकडे पाहुणचार करेत खिचडी ना, खरं आहे ना. आणि घरनं एकच सदस्य जेवायला बसाडेत, खिचडी कुठे नको जाऊ, बरोबर आहे ना. हो, पहिले ज्या 40-45च्या पुढच्या मावशा आहेत ना त्यांना समजेल. हो, 50च्या पुढच्या काकू आहेत त्या सांगतील. हो, पाहुणा जरी येत ना घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत, कुठे नको जाऊ, इथला कमी तांदूळ भेटेत. पण आता परिस्थिती अशी जायची, संध्याकाळी कुकरने शिट्टी वाजतात, असं वाटत 15 रे पळा रे खिचडी रे. हो बाप, आई मायने आको खिचडी टाक दिनी रे काका. धक्काच बटस, डायरेक्ट शिट्टी वाजतात, धक्का बटस. सकाळी खायली स्वाते भूक नाही मला सांगत माणूस. हो, इथला नेतात फिट झाले ना. हो, आणि तुमले सांगत बहिणी नुसतं खिचडीवर नका बागाडा, त्याला चांगलं खावा. या खिचडीने कितला सात्यानाच करेल सांगा तुमले. पहिले या बाबा लोकेश आहेत ना, म्हणजे यासले बी नाही सांगा बाबा, पण जे वयस्कर 50 पुढे नाशतच. हां हां, वा वा, या बाबा यास ना आई वडील असे ज्या 50 पुढे शेतस त्यासनं खाणं इथलं भारी होतं. या वडाना दिवस मग त्यासनं माया आहेत ना, उडीनी दाय बिंजाड देत आणि पायटा मग उडीनी दाय खावाडे, बरोबर आहे का नाही बाबा. हो, उडदाची डाळ, कच्ची डाळ. हो, उडीनी दाय कच्ची खावाडेत, नाही ते मग ना खोबरान संगे गुई गुडना संगे खोबरं असं खावाडेत. नाही तर काही माय ना बाजारात भाकर थापे रातले आणि तेलमा बिंजाडे आणि पोऱ्याला पायटा मग उठाडीन खावाडे, असं खाणं होतं पहिले, बरोबर आहे की नाही. मग तवय खाणं चांगलं होतं ना. तुम्ही गाव मारणारा लोक 2-2 क्विंटलना दगडे पडेल राहत ना, तरी सुद्धा पहिला म्हातारा गोटा उचलीन डायरेक्ट असं मागे फेकते. खायच चांगला त्या आते. आपला पुरे झोप माय उठता सांगता माव माल पाव, हो माव माले पाव. ओ काका, अरे तू पाव काय काय आत पाव आहे घ्या रे. अरे तू भाजी बाकर ना काला का रे. ओ काका, ओ पाव. मनीषीनं आपलं खाणं बी चांगलं नाही, मग ताकद बी राहिनी नाही,
बरोबर आहे की नाही. पहिला माणसे हो पहिला लोक असं होतात समोरासमोर जर भांडण होय ना असं वाटे कोण मरीन भो यस ना मा बोलू नका कोण मरीन काही सांगता येत नाही इतकी बेकार भांडण होय. आते मी देखील तू एक गावामध्ये जायलो तू दुपारले चाल ना गो पिशवी टांगी जटे मुक्काम त्यांना समोरला घरी एक मावशीना 2 पोरे होतात. तिने पोऱ्याला आवाज दिना म्हणे बावड्या म्हणे काय दग्गली मग बकरी फिरायनी धरले भाऊ म्हणे बकरी धरले नी ती माय दरवाजा लागली ना एक पोऱ्या मोठा पोऱ्याने शिंगडा धरात दाखला पोऱ्याने पाय धरात आणि माय दूध दवाल बसणे ती बकरीने अशी लात मारी का नाही मोठा पोऱ्यात तान बितडाले दाखला आताना बितडाले माय येते बोगणी झांबले म्हणजे बकरीने तिनेसले उपटी मारात पहिला म्हातारा बैलेसले माट टाकेत मारा मारा हो म्हणजे ही परिस्थिती कशामुळे खावायला चांगलं भेटी राहिना नाही हो मनीषन बहिणी तुम ना पाय पडसो मायावर खिचडी ना नान सोडा हो काकू आसवन हा आणि एक खिचडी काय असं संध्याकाळी ना का माझं काय असं डोक्यामध्ये थोडी कण निघते मग असं करा तुम्ही कांदे टमाटे कापून द्या मी खिचडी टाकून देईल तेवढं बरं आहे तुम्हाला नाशिक मा एक बी बाई तसं करत नाही आको जे बी सांग राहणं तथा सांगतो बहिणी तुम्हाला कोण राहत नाही तथा विठ्ठल विठ्ठल तुकोबार आहे म्हणतात समाजाशी मला घेणं देणं नाही तेव्हा तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं चालते झाले म्हणजे तुकोबार आहे. पत्नीने आवाज दिला धनी ओ चाललात कुठं लेकरांना खायला काहीच नाही म्हणले काहीतरी खायला आणा ना माझ्या तुकोबारांनी शेतीचा मार्ग धरावा ऊसाची पेंडी घेऊन येत आहे तोपर्यंत बारकी पोरं रस्त्यात उभी होती त्या पोरांनी तुकोबारांना सांगा महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला माझ्या तुकोबारांनी त्या लेकरांना ऊस वाटत यावं. पत्नी घरातून पाहते बैग काही माणूस आहे स्वतःची लेकरं उपवाशीपोटी मरायला लागली दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. दादा तुकोबाराय हातात 2 ऊसाची टिपरे घेऊन ओट्यावर येत आहे तोपर्यंत पत्नीनं रागारागात देवाकडे बघावं देवाला शिवी घालावी पर त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं का माया हो. हा तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घातली मेल्या काळ्या सावड्या अरे रणकिवत तुझी पर माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग बाई या देवानं. दादा हा अधिकार त्या मायचा होता बरं हो त्या मायची सुद्धा तेवढी भक्ती होती नाही ते आता कोणले बी गाया देस ती मायनी देवले गाया दे ना तिनं अधिकार होता गाया आपण बी दिलेतच देवले भर पाऊस आहे मग 10 बार मिरच्या सुकाडायला टाक देतच देवनी शितळा चालू करत का बाया सांगते माणसे विशानला देव काय चगना हो म्हणा बापरे त्यांना शिजन तुम्ही मिरच्या सुकाडा ना तरी देव चगना नेमका देव चगेले का आपण चगेलेत. हा कधी स्वतःला एकदा क्वेश्चन करायचा बरोबर आहे की नाही. देवाचा दोष काढणे एवढे आपण योग्यतेचे नाही आहे पण आता सध्या असं झालंय कोणाचाही दोष कोणी काढतंय बरोबर आहे की नाही कोणाचाही दोष कोणी काढतंय. मी तुम्हाला सांगतो बरं का माझं स्वतःचं तत्व मी तुम्हाला बोलेल एवढा अधिकारी अजिबात नाहीये. पायाची वाहन पायी बरी मी खूप कमी आहे पण तुम्हाला सांगतो माझी जीवन जगायची तऱ्हा अशी आहे. मला जर लहू बाबांमध्ये काही दोष दिसला तर मी लहू बाबांना दोष देण्या अगोदर स्वतःला आरशाच्या समोर उभा करतो आणि मला क्वेश्चन करतो स्वतःला प्रश्न असतो रवी किरण महाराज तुझी एवढी लेवल आहे का की तू लहू बाबांचा दोष काढू शकतो तेवढी मंजिल तू गाठली आहे का. कारण दोष बघणं सोपं आहे पर कधी त्या लेवलचे आपण आहोत का. स्वतःला जर विचारलं ना आपलाच घरमा दुनियाभर नाही गाण रास पण आपले दुसरा ना अंगण दकान सवय पड जायला बरोबर आहे ना. दोष देणं सोपं आहे एकदा आपण स्वतःला विचारायचं आपली तेवढी लेवल आहे का मग कळतं नाही का. बाकीसले कीर्तन माना कधी समजत नाही त्या बी सांगतं कीर्तन सजणं नाही त्याला आता यार मिट्टू ओ पोपट आता तुम्ही नाही हो सांगी राहू त्या येरारकडे देखील नुसतं सांगी राहिनो मी त्याला आपला माते काय कोण बोलणं नाही काय गरबटी उपाध्या करा ना बुजान मी नुसतंच सांग राहिनो आणि मी इथला दादागिरी कसं काय करू एकला येईल तुकोबारायांच्या पत्नीने देवाला शिवी घालावी पण त्या मायचा तेवढा अधिकार आहे. बरं मला आता सांगा तुकोबारायांशी देवाचं नातं काय सांगतात. तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणत असताना सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. एवढी सगळी नाती देवाशी आहेत एवढी सगळी नाती देवाशी असताना जर का स्वतःची पत्नी स्वतःच्या देवाला शिवी घालत असेल तर तेव्हा तुकोबारायांची मानसिकता काय असेल. हा कळतंय का माझं म्हणणं. बोलू नका माझं म्हणणं कळतंय का. बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका. मी जिथला गोड आहे तिथला नीच बी आहे बरं बोलू नका. कारण कीर्तनाची मर्यादा असते कीर्तनामध्ये कारण नसताना बोलायचं नसतं. कीर्तनाची मर्यादा अशी आहे कीर्तनी बळबळ करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. कीर्तनात कारण नसताना अजिबात कोणी बोलू नका. मला आवाज आला नाही पाहिजे बरं का दादा. कीर्तनाचा 2 तास मी एकदम नियमात राहतो खाली उतरल्याच्या नंतर तुम्ही तुमचा बेस्ट फ्रेंड समजा मला पण कीर्तनाचं उल्लंघन होऊ देऊ नका कारण कीर्तन एवढं सोपं पण नाहीये. कीर्तनाची मर्यादा काय तुकोबारायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही माझी धर्माची संस्कृती दादा. कीर्तन एवढं सोपं नाही जेवढं तुम्ही समजताय.
हा ऐका, तुकोबारायांचं देवाशी नातं सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. एवढी सगळी नाती देवाशी आहेत आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. कसं काय वातावरण असेल? तुकोबारायांना बरं वाटलं असेल का? मी आता तुम्हाला क्वेश्चन करतो, प्रश्न असेल माझा समध्यांना. तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा, तुमचा मित्र यावा, तुमचा सखा यावा आणि पत्नीला सांगावं 2 कप चहा ठेवू. बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान? सर्वांना लग्न झालेत ना तुम्ही, असा ब्रह्मचारी सारखा देखील ना, तुमले लगीन समजत नाही बुवा. मी तुमले विचाराय नो पडासले. तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा,